Hello and welcome back to another vlog. सो आज डिनरला मी बनवणार आहे चिकन तेरियाकी. सो आजचा मेन्यू खूप सिंपल असणार आहे. स्टीम राईस, चिकन तेरियाकी आणि व्हेजिटेबल्स. सो बनवायला स्टार्ट करूयात. तर इकडे सगळ्यात पहिला मी जे आहे पॅन गरम करून त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स कट करून मी ॲड करते. आणि व्हेजिटेबल्सला जे आहेत आपण हलकासा टॉस करून घेणार आहेत. पूर्ण त्यांना कुक नाही करायचं आहे, हलकासा क्रंचीनेस त्यांच्यामध्ये राहायला पाहिजे तेवढं आपण त्याला कुक करून घेणार आहोत. रेंज जी आहे ती मी हाय ठेवलेली आहे. सो मस्त त्याला कलर पण येईल. त्यामध्ये आपण सॉल्ट ॲड करणार आहोत. आता आपण सॉस रेडी करून घेऊयात. सो एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 कप सोया सॉस, 1 कप विनेगर, 1 टेबलस्पून शुगर आणि 1 टीस्पून सॉल्ट ॲड करणार आणि त्याला मिक्स करून घेणार आहोत प्रॉपरली. व्हेजिटेबल्स टॉस झालेले आहेत, त्यांना आपण साईडला काढून ठेवतोय. सेम पॅनमध्ये मी आता चिकन ॲड करणार आहे. चिकनला मी काल मॅरिनेट करून ठेवलं होतं. सेम सॉस आता आपण बनवलेला आहे त्याच सॉसमध्ये जिंजर गार्लिक ॲड केलं आणि त्याला चिकनमध्ये मॅरिनेट करून 24 आवर्ससाठी मी ठेवलं होतं रेफ्रिजरेटरमध्ये. तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही 2 आवर्स किंवा 1 आवरसुद्धा चिकनला मॅरिनेट करून ठेवू शकता. चिकनला जे आहे हाय रेंजवर आपल्याला कुक करायचं आहे, जेणेकरून आउटर साईड जी आहे ती प्रॉपर क्रिस्पी होईल.
सो इथे मी आता चेक करते, चिकन जे 90% कुक झालेलं आहे, 10% अजून बाकी आहे. सो याला आपण जे आहे 5 मिनटासाठी कवर करून कुक करून घेणार आहोत. टेरियाकी सॉस जो आहे तो स्वीट असतो, त्यामध्ये राईस वाईन विनेगर आणि कुकिंग वाईन जाते. जर तुमच्याकडे हे 2 इन्ग्रेडियंट्स असेल तर तुम्ही ॲड करू शकता. जर तुमच्याकडे इन्ग्रेडियंट्स नसतील तर तुम्ही मी ज्या पद्धतीने बनवले तसंसुद्धा बनवू शकता. सॉसमध्ये आता आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी ॲड करणार आहोत. 2 टेबलस्पून जर तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेत असाल तर तुम्हाला 4 टेबलस्पून जे ते वॉटर घ्यायचे आणि जे अशी प्रॉपर मिक्स करून त्याची स्लरी तुम्हाला सॉसमध्ये ॲड करायची आहे, ज्यामुळे तुमच्या सॉसला जो आहे थिकनेस येईल. सो आज ब्रेकफास्टला मी बनवणार आहे ब्रेड ऑमलेट आणि त्यासाठी इथे मी 2 एग्स घेतलेले आहेत. त्यामध्ये सॉल्ट आणि रेड चिली पावडर ॲड करणार आहे आणि ग्रीन अनियन. आणि एग्सला प्रॉपरली आपण जे बीट करून घेणार आहोत.
त्यानंतर ब्रेड्सला जे आहेत आपण मधून कट करून घेतलेलं आहे. पॅनला जे ऑइल ग्रीस करून घेतलेलं आहे. ब्रेड आता आपण एग्सचं मिक्सचर जे आहे त्याच्यामध्ये आपण डीप करणार आहोत आणि पॅनमध्ये ठेवणार आहोत. खूप सिंपल रेसिपी आहे. जर तुम्हाला हलकासा स्वीटनेस आवडत असेल तर तुम्ही ब्रेड स्लाइसवर हनी जे आहे ते ड्रिझल करू शकता. खूप छान फ्लेवर येतो त्याने पण. सो इथे मी टोमॅटो केचपसोबत ब्रेड ऑमलेट सर्व करते. काजू चिकन टिक्का मैम मैं सिर्फ आप लोगों के लिए बनाया देखो. थैंक यू. आप लोग नहीं खा रहे. थैंक यू. इसलिए मैंने थैंक यू. अरे अरे